बहुजन महापुरुषांचा विसर. आमदार सिद्धार्थ खरात यांनी जाहीर माफी मागावी. लहुजी शक्ती सेनेची मागणी. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेत रस्ते, पांदन रस्ते, MIDC तसेच बेरोजगारीसारख्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली असून याबाबत मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र याच अधिवेशनात सार्वजनिक सुट्टीच्या मागणीदरम्यान मातंग समाजाचे थोर क्रांतिकारक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे तसेच चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रोहिदास महाराज यांचा उल्लेख न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे मातंग व चर्मकार समाजाच्या भावना दुखावणारा असून बहुजन महापुरुषांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष मोहन दुतोंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की स्वतःला आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता मानणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून अशी अपेक्षा नव्हती. मेहकर लोणार मतदारसंघात मातंग व चर्मकार समाजाची मते निर्णायक असून आमदार सिद्धार्थ खरात यांच्या निवडणुकीत या समाजांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तरी आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मातंग व चर्मकार समाजाची जाहीर माफी मागावी. तसेच भविष्यात सर्वच बहुजन महापुरुषांचा समतोल सन्मान ठेवावा अशी ठाम मागणी मोहन दुतोंडे यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लहुजी शक्ती सेना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. बोलण्यासाठी मी उभा आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावं मात्र घेतली, परंतु त्यांच्या विचारावरती चालण्यासाठीचा जो संकल्प आहे, नावं फक्त आहेत, संकल्प अजिबात नाही आणि त्यांच्या विचारधारेवर तर बिलकुलच काम नाही आहे. आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाच मी विनंती करतो की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असेल, भगवान वीर योद्धा श्री भगवान बिरसा मुंडा, श्री संत सेवालाल महाराज आणि श्री संत भगवान बाबा महाराज यांचं या ज्या वंचित आणि भटक्या समाजामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या जयंत्या आणि त्यांची प्रेरणा ही सर्व दूर त्या समाजाला मार्गदर्शन देते, प्रेरणा देते. आणि म्हणून राजमाता जिजाऊ मासाहेब, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा महाराज आणि वीर योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मी या सभागृहामध्ये जाहीर विनंती करतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच अहिल्यादेवी होळकर